Hello friends, welcome to our Rockstar Virat Power YouTube channel. In this video, we are going to learn about textual passage practice. It is useful for class 10th. खरं पाहायला गेलं तर हे तुम्हाला अगदी 8वी ते 10वी या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी व्हिडिओ सिरीज आहे. बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर 10th क्लास, कारण आपण इथे जो पॅसेज घेतलेला आहे तो 10वी इयत्तेचा आपण घेतलेला आहे. सो या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कसं म्हणजे सहभाग घ्यायचा आहे, कसा प्रश्न पद्धती हे तुम्ही सोडवणार याबद्दल थोडंसं आपण अगोदर डिस्कस करूया. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन लाईक सॉल्विंग द क्वेश्चन्स इन द व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट. ओके, फर्स्ट तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला जेव्हा सोडवायला घेता सरावामध्ये, तेव्हा तो प्रश्न कशा स्वरूपाचा विचारलेला असतो, त्यामध्ये नेमकं आपल्याकडून काय अपेक्षित असतं आणि आपण हे कशा पद्धतीने सोडवायचं या गोष्टीविषयी आपण अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच कुठलाही प्रश्न आपण सोडवायची सराव हा चालू केला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे आपल्याला, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द गिव्हन ॲक्टिव्हिटी. तर आपण काय करायचं, रीड द ॲक्टिव्हिटीज फर्स्ट. आपण काय करायचं, ॲक्टिव्हिटीज सगळ्यात अगोदर वाचून घ्यायचा. त्यानंतर आपण आपलं पॅसेज केअरफुली वाचायचा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द पॅसेज. आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. इफ यू हॅव रीड द कोर्स बुक थ्रोली यू विल रेकग्नाइज अँड अंडरस्टँड द पॅसेज क्विकली. जर तुम्ही अगोदरच जर आपल्या टेक्स्टबुकचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केलेला असेल तर तुम्हाला तो पॅसेज हा अगदी पटकन समजणाऱ्या स्वरूपाचा असतो. आता इथे बघा, एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी पॅसेज दाखवेल. इथे तुम्हाला लेसन 1.2चा पॅसेज काढायचा आहे, जो की सडनली आय हर्ड अ ग्रुप डॅश 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 रेज्ड देअर पिच ऑफ क्राय, असा आपला जो लेसनमधला पॅसेज आहे तो आपल्याला इथे याच्यावर आधारित प्रश्न हे विचारलेले आहेत. ओके, तर हे तुम्हाला सोडवायचं आहे. तर आता आपण अजून माहिती घेऊया. पहा, आता यामध्ये आपल्याला कसं दिलेलं असतं, 2 टेक्स्च्युअल पॅसेज फ्रॉम द कोर्स बुक विल बी गिवन फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. आपल्याला 2 पॅसेजेस दिलेले असतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी. इन ऑल देअर विल बी 5 ॲक्टिव्हिटीज ॲज पर द पॅसेज. तर आपल्या 5 आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये A1 ॲक्टिव्हिटीचा समावेश होईल, त्यानंतर A2, A3 अँड A4 अँड A5 अशा स्वरूपात 5 ॲक्टिव्हिटीज असतील आपल्याला दिले जातील. त्यानंतर सेकंड जर आपण पॅसेज सोडवायला जातो त्यासाठी B1, B2, B3, B4 अँड B5 अशा स्वरूपात ॲक्टिव्हिटी दिल्या जातील. देन A1 अँड B1 विल बी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. तर A1 आणि B1 जे दिलेले असतील त्या सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज असणाऱ्या आहेत. दे कुड बी ट्रू ऑर फॉल्स. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारतील, किंवा कम्प्लीट द फॉलोइंग असं विचारतील, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज असं विचारतील, मॅच द कॉलम्स असं पण आपल्याला विचारतील. मग आन्सर ऑफ दीज ॲक्टिव्हिटीज विल इझिली बी फाउंड टू द पॅसेज, सर्च फॉर देम अँड राईट देम डाऊन. तर ह्या खूप इझी असतात, कारण आपण पॅसेजवर आधारित आपल्याला विचारलेले असल्यामुळे आपण पॅसेजचं जर व्यवस्थित वाचन केलेलं असेल तर आपले आन्सर हे पण व्यवस्थित येणारच आहेत. त्यानंतर द टोटल मार्क्स अलॉटेड फॉर A1, B1 ऑर A2. तर आपल्याला A1, B1 आणि A2 जे आहेत, मग याच्यावर 2 मार्क आपल्याला दिले, 2 मार्कासाठी हे आपल्याला विचारलेलं असतं. त्यानंतर ज्या पुढच्या सब ॲक्टिव्हिटीज आहेत, सब ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते आपल्याला 4 ऑप्शन्स तिथे दिले, म्हणजे 4 तुम्हाला स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स असे 4 देतील. मग अर्ध्या मार्कासाठी प्रत्येकी 1 असे किती होणार मग आपले मार्क, 2 मार्क. तर 2 मार्कासाठी हे आपल्याला विचारलं जाईल. ओके, द नेक्स्ट विल बी A2 अँड B2. A2 अँड B2 मध्ये काय असणार, मग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारणार. व्हॉट इज दॅट कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. दिस मे बी इन द फॉर्म ऑफ वर्ब. तर हे जे आहेत ते वेब फॉर्ममध्ये आपल्याला विचारलेले असतात. कम्प्लीट द वेब ऑफ नाउन, कम्प्लीट द वेब ऑफ ॲडजेक्टिव्ह, कम्प्लीट द सेंटेन्स वेब, असे बरेचसे प्रश्न असतात. कम्प्लीट द टेबल, WH टाईप क्वेश्चन्स मे आल्सो बी आस्क्ड हिअर. Then the answer to these activities will be found in different parts of the passage. Search for them and write down in the format given in the activities. तर अशा पद्धतीने आपल्याला हे विचारलेलं असतं. ओके, दिस इज फॉर 2 मार्क्स. हे पण आपल्याला 2 मार्कासाठी विचारलेलं असतं. देन वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट इज A3 or B3. A3 and B3 what are vocabulary based activities. A3 and B3 are vocabulary based activities. They are based on synonyms. तर हे कशावर असतात, सिनोनिम्सवर आधारित असतात. सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत. सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मिनिंग्स म्हणजेच अर्थ. नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब यांचा समावेश होतो.
आता तुम्ही जर आपली ग्रामरची व्हिडिओ सिरीज पाहिली नसेल तर ती पाहून घ्या, कारण तुम्हाला ग्रामरवर आधारित तुम्ही व्हिडिओ सिरीज जर व्यवस्थित पाहून घेतली आपण दिलेली, तर तुम्हाला परत वेगळा काही अभ्यास करण्याची गरज लागणारी नाही आहे. यूज युअर नॉलेज ऑफ व्होकॅब्युलरी टू अटेम्प्ट दीज ॲक्टिव्हिटीज. द टोटल मार्क्स अलॉटेड इज A3 B3 और 2 अशा स्वरूपामध्ये असेल. त्यानंतर आपण A4 B4 पाहूया. A4 B4 व्हॉट इज दिस A4 B4? दीज आर द ॲक्टिव्हिटीज फॉर टेस्टिंग कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. तर ह्याच्यामध्ये कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर आपल्याला विचारलेला असतो. आताच मी म्हटलं तुम्हाला अगदी तशा स्वरूपात इफ यू कम्प्लिटेड ग्रामर रिलेटेड व्हिडिओज यू कॅन इझिली गेट दिस 2 मार्क्स. दॅट इज नॉट अ बिग डील. ओके. इफ 2 ॲक्टिव्हिटीज आर गिवन ईच ॲक्टिव्हिटीज विल कॅरी 1 मार्क. तर या ॲक्टिव्हिटीसाठी 1 मार्क आपल्याला कॅरी केलेला असणार आहे. ओके. दॅट इज सो इझी टू सॉल्व if you studied properly, then only. Okay, then A5 and B5 we will move for the A5 and B5 questions. A5 and B5 are activities requiring for personal response, expression, creation and imagination. तर पर्सनल रिस्पॉन्स असतो आपला, म्हणजे स्वमत असं तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता अगदीच. आणि त्यामध्ये तुम्ही कशा स्वरूपात आयडियाज क्रिएट करता, तुमची इमॅजिनेशन कशी आहे, तुमची थिंकिंग पॉवर कशी आहे, हे याच्यामध्ये जज केलं जातं. आणि त्यासाठी 2 मार्क आपल्याला दिलेले असतात. तर असा प्रश्न आपण कशा स्वरूपामध्ये सोडवणार आहोत याबद्दल आपण माहिती घेऊया. यामध्ये आपण काय करतो की आपल्याला दिलेली जो पॅसेज आहे तो पॅसेज आपण व्यवस्थितरित्या वाचतो. अगदीच तुम्हाला इथे उदाहरणासाठी आपण पॅसेज दिलेलाच आहे. तर हा पॅसेज आपण पाहतो आणि यावर आधारित आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं स्वमत आपण लिहित असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काय काय अभ्यास केला, तर आज आपण पहिल्यांदा आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेज जे विचारतात याच्यामध्ये 2 पॅसेज आपल्याला विचारलेले असतात आणि त्या पॅसेजमध्ये आपल्याला 5-5 प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात आणि हे प्रश्न आपण सोडवताना कशा स्वरूपात सोडवणार याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण वेब डायग्राम सॉल्व करताना कसं सॉल्व करणार, त्याच्यासाठी आपण टेक्निक्स कोणत्या यूज करणार याची पण आपण माहिती घेतली. ठीक आहे. तर आता महत्त्वपूर्ण बाबी काही आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्या कोणत्या आहेत? इम्पॉर्टंट थिंग्स आर देअर. स्टडी ऑल द ॲक्टिव्हिटीज गिवन फॉर ईच पॅचेस इन दिस क्वेश्चन सेट केअरफुली. तर तुम्हाला मी काही क्वेश्चन्स देणार आहे, ते क्वेश्चन्स तुम्हाला पाहायचं. आता मी इथे तुम्हाला क्वेश्चन स्क्रीनवर दिसतील, मी आन्सर मुद्दामून टाईप केले नाही. व्हाय? बिकॉज मेनी स्टुडंट हॅव अ हॅबिट लाईक दे विल सी ओनली क्वेश्चन अँड आन्सर अँड लाईक फॉरगेट इट. तर तुम्हाला फक्त प्रश्न आणि उत्तर वाचन करणं हा आपला हेतू नसतो अभ्यास करण्याचा. तर त्या प्रश्नाचा तुम्ही स्वतः विचार करणं आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग भलेही तुमचे 4 पैकी 3च प्रश्न बरोबर येऊ देत किंवा 2च प्रश्न बरोबर येऊ देत. इट इज नॉट द मेन मॅटर. मेन मॅटर इज दॅट यू आर नॉट ट्राईंग वेल. ओके. तर अशा स्वरूपात तुम्हाला ट्राय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज प्रॅक्टिस करायच्या. जितक्या जास्त तुम्ही ॲक्टिव्हिटीज प्रॅक्टिस करणार तितकी तुमची स्किल डेव्हलप होणार. वी हॅव गिवन द टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड द मार्क्स अलॉटेड ओनली फॉर द फर्स्ट पॅसेज. तर आता तुम्हाला इथे एक पॅसेज मी दिलेला आहे, त्याच्यावर आधारित प्रश्नसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. हे प्रश्न आपण कसे सोडवायचे याचंसुद्धा तुम्हाला डिटेल असं एक्सप्लेनेशन मी देणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असं ठरणार आहे. तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, जेणेकरून ते सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील आणि तुम्हाला पण एक चांगला सराव करणारा मित्र सोबत असल्यामुळे अधिक प्रोत्साहन मिळेल. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. क्वेश्चन नंबर 2 दॅट इज रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. इथून आपण स्टार्ट करणार आहोत. आता आपल्याला पॅसेज कोणता दिला आहे हा अगोदर समजून घ्यायचा आहे. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं आहे. पॅसेज 2 लेसन 1.2 सडनली आय हर्ड अ ग्रुप रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. इथपर्यंत आपण हा अभ्यास केलेला आहे. ओके. इट इज वेल अँड गुड. आता तुम्हाला कळालं आहे की हा पॅसेज आपल्याला विचारला आहे आणि याचा अभ्यास करायचा आहे, जो तुम्ही तुमचा टेक्स्टबुक काढून त्याच्यात हा पॅसेज डीपली रीड आउट करणार आहेत, रीडिंग करणार आहेत आणि त्यानंतर मी दिलेले प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी घेणार आहात. ठीक आहे. ओके. तर पहिले आपण ॲक्टिव्हिटीज पाहून घेऊया. क्वेश्चन फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन ॲज से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ॲज मी तुम्हाला अगोदर सांगितलं ट्रू ऑर फॉल्सचा क्वेश्चन्स आपल्याला येतात. मग खालील विधान खरे आहेत किंवा खोटे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट विधान आपल्याला काय दिलं आहे? अ बिग मेल लँगूर डीड नॉट इंटेंड टू किल द बेबी लँगूर. तर जो मोठा जो लेंगूर होता त्याला त्या छोट्या लेंगूरला मारायचं नव्हतं किंवा त्याला जीवेनिशी मारायचं नव्हतं. हे विधान सत्य आहे की असत्य आहे? तर हे असत्य आहे. व्हाय? कारण त्याला मारायचं होतं म्हणून तो त्याला मारत होता. ओके. The next question is the writer started throwing more stone at the big langur.
तर जो रायटर आहे, लेखक आहे, तो त्या लंगूरकडे म्हणजे मोठ्या लंगूरकडे खूप मोठे मोठे दगड आणि खूप जास्त दगड मारत होता. हे खरं आहे की खोटं आहे विधान? हे खरं आहे. का मारत होता? कारण हा जो मोठा मेल लेंगूर होता, तो जो बेबी लेंगूर होता, तो मेल लेंगूर असल्यामुळे याला वाटायचं की माझी सत्ता याच्याकडे जाऊ नये, यासाठी तो त्याला जिभेनिशी मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि हे लेखकाने पाहिल्यानंतर त्याला त्याचं दुःख झालं आणि त्यामुळे त्याने त्याच्यावर प्रतिहल्ला चालू केला. पुढचा जो आपला सेंटेन्स दिलेला आहे, वी विल सी दॅट सेंटेन्स फर्स्ट. द मदर लँगूर वॉज वॉचिंग हर बेबी बीइंग किल्ड. द मदर लँगूर वॉज वॉचिंग हर बेबी बीइंग किल्ड. तर काय झालं, तर जी आई लंगूर होती तिने काय पाहिलं की माझ्या मुलाला हे मारत आहेत. खरं आहे का खोटं आहे? तिने पाहिलं होतं की नाही? यस, तिने पाहिलं होतं. पण तिने प्रयत्न केलं का त्याला वाचवण्यासाठी? नो, इट्स नॉट. कारण तिने प्रयत्न नाही केला, कारण तिला तिच्या म्हणतात की नाही आपल्या मनस्थितीमध्ये जे असते तशीच आपण विचारसरणी ठेवतो. विचारसरणीनुसारच आपली आचार असतात. जसे विचार तसे आचार. तुमच्या विचारात जर तुम्ही महान थोर व्यक्तींची माहिती वाचत असाल, जर तुम्ही चांगल्या पुस्तकांचं वाचन करत असाल, सुविचारांचं वाचन करत असाल, तर तुमचं आचरण पण तसंच असतं. आणि जर तुमच्या विचारातच किंवा वाचनातच किंवा पाहण्यातच तुमच्या असभ्य अशा गोष्टी असतील, तर तुमचं आचरणसुद्धा असभ्य अशा स्वरूपाचंच होईल आणि जे की आपल्याला परवडणारं नाही आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट वन बी, अकॉर्डिंग टू द कस्टम ऑफ द ॲनिमल क्लॅन डॉमिनंट मेल प्रोटेक्ट अनादर मेल बेबी ऑर अडल्ट. इज इट ट्रू ऑर फॉल्स? नो. कारण यांच्या कस्टममध्ये ॲनिमल क्लॅन डॉमिनंट मेल जो होता तो दुसऱ्या अनदर मेल जो होता, दुसऱ्या मेलला म्हणजे जो ऑलरेडी पदावर असलेला मेल लेंगूर आहे तो नवीन जन्मलेल्या अडल्ट जो मेल लंगूर आहे तो लहान म्हणजे बेबी लंगूरची मदत करत होता का? नाही. त्याला जीवेनिशी मारायचे. का? कारण त्यांना ती सत्ता आपल्याचकडे राहावी अशी प्रकर्षाने इच्छा होती आणि त्यामुळे ते असं करत होते. तुम्हाला माहिती, तुम्ही पूर्ण पॅसेज वाचला तर तुम्हाला लक्षातच येईल. आता आपल्याला A2 दिले, कम्प्लीट द वेब डायग्राम. आपल्याला वेब डायग्राम कम्प्लीट करायचं आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती अगोदर पाहायला हवी. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? द रायटर सॉ ऑन द रूफ that dash dash dash. What's that? What's a big male langur was? A big male langur was. त्याने काय केलं, तर हा जो बिग मेल लंगूर होता तो काय करत होता? तो काय करत होता? वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. त्याने काय केलेलं होतं? त्या जो दुसरा छोटा बेबी लंगूर आहे त्याला त्याच्या हातामध्ये पकडलेलं होतं. द नेक्स्ट इज ही वॉज मर्सिलेसली. त्याने काय करत होतं? खूप म्हणजे क्रूरतेने त्या जो छोटा त्याच्या हातातला लेंगूर होता ना त्याला काय करत होता? बीटिंग इट विथ द इंटेन्शन ऑफ किलिंग. त्याचं इंटेन्शन होतं त्याला मारण्याचं. विथ द इंटेन्शन ऑफ किलिंग असंच तुम्हाला लिहावं लागेल. ओके, इंटेन्शन ऑफ किलिंग. इथपर्यंत तुमचं झालं असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आपल्याला विधान आहे तो पाहूया. सी द हेल्पलेस मदर अँड ऑल अदर लेसर लँग्वेज वेअर. ते काय करत होते? ते काही मदत करत होते का त्याला? नाही. दे वेअर स्कॅटर्ड. नुसतं त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या मनात खूप दुःख होतं पण ते काहीच करू शकत नव्हते. करू शकत होते पण ते करत नव्हते. ऑन द रूफ्स ऑफ अदर बिल्डिंग. का? कारण तो डॉमिनंट आणि जो त्याच्याकडे ताकद जास्त असलेला तो लँगूर होता आणि त्यामुळे ते त्याला भ्यायचे. ओके. नाव वी विल मूव अवर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर D. दे पॅसिवली वेअर. व्हॉट वॉज दे डुईंग? तर ते काय करत होते? दे पॅसिवली वेअर वॉचिंग द बेबी लँगूर किल्ड. बेबी बीइंग किल्ड अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण माहिती घेतली की इथे जो आपला वेब डायग्राम आहे तो आपण कसा कंप्लीट करायचा याबद्दल. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर A3 दॅट इज राईट फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मेर्सिफुली. मेर्सिफुलीचा अँटोनिम काय होईल मग? मेर्सिफुली म्हणजे खूपच क्रूरतेने. मेर्सिलेसली. मेर्सिलेसली. MERCILESSLY. Spelling is important because if you are not writing correct spelling your marks will be like you will get no marks. Okay. Then submissive. Submissiveचा अँटोनिम काय होईल? ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह. AGGRESSIVE.
that is aggressive. Then the next one is recognize. Recognize, the opposite word of recognize, what is that? Ignore. I-G-N-O-R-E, ignore. Then the greater. Greater opposite word is lesser. L-E-S-S-E-R, lesser. ग्रीटर लेसर, खूप मोठ्या प्रमाणात, खूप कमी प्रमाणात, असा त्याचा अर्थ होतो. देन वी विल मूव अवर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर A4. व्हॉट इज दॅट? रिराईट द सेंटेन्स ॲज पर द टेन्स मेन्शन्ड इन द ब्रॅकेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक यू हॅव ऑलरेडी सीन द टेन्स व्हिडिओ विच आय हॅव गिवन यू इन द ग्रामर, इंग्लिश ग्रामर प्लेलिस्ट. तर तुम्हाला इंग्लिश ग्रामरची प्लेलिस्ट मी ऑलरेडी दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला टेन्स संदर्भात डिटेल अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह होतील. तर आपण क्वेश्चन घेऊया. तर मग आता सी द क्वेश्चन A1. व्हॉट इज दॅट? आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये आपल्याला याचं रूपांतर करायचं आहे. आता आपल्याला इथे दिलेला जो फर्स्ट आपण काय घेणार, कर्ता घेणार, जो की आय आहे. त्यासाठी आय घेणार आपण. आणि आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस, तर याच्यासाठी आपल्याला सहाय्यकारी जो वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, आयसाठी आपण ॲम वापरतो. आणि प्रेझेंट म्हटलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस म्हटलं आहे, दॅट्स वाय ॲम. आणि जो आपल्याला दिलेला शब्द आहे हर्ड, तो हर्ड जो आहे त्याचं मूळ रूप काय असतो किंवा मूळ क्रियापद काय असतो, तर हिअर असतो. आणि त्याचा ING प्रत्यय आपल्याला घ्यावा लागेल, बिकॉज वी आर युझिंग कंटिन्युअस फॉर्म. हिअर प्लस ING, दॅट विल बी हिअरिंग. व्हॉट इज विल बी? हिअरिंग. देन हिअरिंग अ ग्रुप ऑफ स्ट्रेट डॉग्स बार्किंग. असंच ते पुढे कंटिन्यू होईल. दॅट इज सो इझी. तर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये यस प्लस मग आपण सहाय्यकारी क्रियापद वापरणार. मग तिथे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे ॲम किंवा इज किंवा आर हा वापरणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससाठी. प्लस व्हर्ब प्लस ING असा जो फॉर्मॅट आहे तो आपण वापरत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन विल बी द बिग मेल लँग्यूर वॉज होल्डिंग अ बेबी लँग्यूर इन हिज हँड्स. द बिग मेल लँग्यूर वॉज होल्डिंग अ बेबी लँग्यूर इन हिज हँड. वी हॅव टू complete this sentence as past perfect continuous tense. past perfect continuous tense. past perfect continuous tense साठी काय करणार? yes plus had been. कारण आपल्याला past perfect क्रिया पूर्ण झालेली आहे असं दाखवायचं आहे. had been. आणि कंटिन्युअस म्हटलंय म्हणून verb प्लस ING प्रत्यय आपल्याला घ्यावा लागेल. आणि मग पुन्हा राहिलेलं आपलं जे पुढं काय आहे ते आपण कंटिन्यू करतो. सो फर्स्ट विल बी द व्हर्ब लाईक सब्जेक्ट. तर सब्जेक्ट काय आपला? गिवन सब्जेक्ट इज द बिग मेल. ओके, द बिग मेल लँग्यूर. द बिग मेल लँग्यूर. पुढे वॉज होल्डिंग. याच्याऐवजी आपण काय करणार? हॅड बीन घेणार. हॅड बीन. देन होल्डिंग HOLDING, होल्डिंग अ बेबी लँग्यूर इन हिज हँड. असंच आपण पुढचं कंटिन्यू करूयात. त्यात आपलं काही चेंजेस होणार नाही. जस्ट यू हॅव टू रिमेंबर द लाईक याचा कशा स्वरूपात तुम्ही फॉर्मॅट वापरताय, सूत्र जो आपण वापरतो तो जर तुम्हाला एकदा लक्षात आला ना, तर हा प्रश्न काही सोडवणं हा काही दिव्य प्रश्न नाही आहे, खूप सोपा प्रश्न आहे. सो ॲज कम्पेअर्ड टू अदर क्वेश्चन्स. ओके. The next question will be, do you think that the custom of baby killing by dominant male in animal clan is good? Explain. तर तुम्हाला काय करायचं आहे की ते डू यू थिंक दॅट द कस्टम ऑफ बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन ॲनिमल क्लॅन इज गुड. तर तुम्हाला असं वाटतं का जे इथे प्रथा होती की लहान जो मेल अडल्ट बेबी लँग्यूर आहे त्याला मारणं हे चांगली प्रथा आहे असं तुम्हाला वाटतं का? नो, आय डोंट थिंक. मलासुद्धा आवडत नाही. नो, आय डोंट. तुम्ही लिहिणार मग. नो, आय डोंट थिंक सो. इट्स अ बॅड कस्टम इन एनी ॲनिमल क्लॅन It is the duty of dominant male
dominant male, dominant male to protect baby, to protect baby animals, to protect baby animals and bring them up kindly, them up kindly, them up kindly and lovingly, चांगल्या पद्धतीने त्याचं पालन पोषण करणं गरजेचं आहे की नाही. मग दे शूड नॉट डिप्राईव्ह, त्यांनी असं केलं नाही पाहिजे लहान आहेत म्हणून त्यांच्याबरोबर. डिप्राईव्ह देम ऑफ देअर बेसिक राईट टू लिव्ह. ओके, दिस इज द गुड वन. तर अशा पद्धतीने आपण काय कंप्लीट केलं, तर आजची आपण पॅसेज रिलेटेड ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली, ज्यामध्ये आपण कसं प्रश्न सोडवणार, त्या प्रश्नांचे प्रकार कोणकोणते असतात आणि हे प्रश्न सोडवताना आपण कशा स्वरूपात लक्ष द्यायचं याबद्दल माहिती घेतली. याच्या पुढील भागामध्ये आपण असंच अजून एक पॅसेज घेऊन त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला कसे विचारलेले असतात याबद्दल ते प्रश्न सोडवून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला उपयुक्त अशी मदत होईल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.